हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान मला एका कुटुंबामधील 2 महिलांना लाभ मिळणार। योजनेत अडथळा आणल्यास कारवाई, शिंदे फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेमध्ये जनतेची लूट सुरू, हे फसवं सरकार जनतेला सातत्यानं फसवतंय, नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। मुस्लिम समाजामधील ज्या व्यक्तीला 2 पत्नी आणि 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत त्या सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा नागपूर, लातूर आणि सांगलीमधील महाई सेवा केंद्रावर गर्दी। नाशकात पोर्टल बंद पडल्यानं ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन। बुलढाण्यामध्ये तलाठ्याची ग्रामस्थांवर अरेरावी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, कारवाई करण्याचे आदेश। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यावर उद्या निर्णय। अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। आमच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफोडीची एकही घटना नाही, माहिती खोटी असल्यास हक्कभंग आणा, विरोधकांना फडणवीसांचं आव्हान। याच अधिवेशनात पेपरफोडी विरोधात कायदा आणणार असल्याचीही माहिती। 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम आमच्या सरकारनं केला, आणखी 31,000 तरुणांना नोकरी देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ठाकरेगडाचे खासदार आणि शिंदेगडाच्या आमदारांची बैठक, जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो, सत्तारांसोबतच्या भेटीवर नागेश आष्टीकरांची प्रतिक्रिया। पक्ष वाढणार आहे हे येत्या काही दिवसांमध्ये कळेल, अजितदादांचं वक्तव्य। काही आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेवर दादांचं उत्तर, तर अजित पवार खचलेत, भास्कर जाधवांची टीका। तुम्हाला त्रास होतोय का, मलिकांच्या प्रश्नावर दादांचं पत्रकारांना उत्तर। नवाब मलिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती, भाजपचा मलिकांना विरोध कायम आहे, दादांच्या भूमिकेकडे लक्ष। मिलिंद नार्वेकरांना बळीचा बकरा करू नका, वेळ पडली तर 1 उमेदवार कमी करून नार्वेकरांना निवडून आणा। शिंदे गटाच्या शिरसाट यांचा महाविकास आघाडीला खोचक टोला। महायुतीमध्ये लोकसभेत आमदारांना 50 कोटी रुपयांचं वाटप, विधानसभेत जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर आव्हाडांनी पुरावे देऊन आरोप सिद्ध करावे, भाजप आमदार आक्रमक। मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा द्या, मराठा संघटनांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको, मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी। स्मार्ट मीटर सामान्यांच्या घरामध्ये लावण्यात येणार नाही, फक्त सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर लावण्यात येतील, विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, तर काडोली, चिकुर्डे, नलेवाडी या परिसरात वारणा नदी पात्राबाहेर। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांचं उद्या काम बंद आंदोलन, मंदिर समितीमधील कर्मचाऱ्याला मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटलांनी केलेल्या शिवीगाळीचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी। वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी, दिंडींना 20,000 रुपये मिळणार, वारी सुरक्षित होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी दुर्घटनेमध्ये 121 जणांचा मृत्यू, चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत। जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची गटनेतेपदी निवड, सूत्रांची माहिती। सोरेन लवकरच पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।